दलितांना न्याय देण्यासाठी बघा वर आणला तर चेहऱ्यावर तुम्ही आंबेडकर होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की ते महार समाजामध्ये जन्मले आणि त्यांनी अत्यंत मोठी क्रांती केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अत्यंत मजबूत आहे. आपल्या देशाचा नेपाळ होऊ शकत नाही, श्रीलंका होऊ शकत नाही, बांगलादेश होऊ शकत नाही. आपल्या देशामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत. नक्षलवाद्यांचं आंदोलन असेल, दलितांचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, नामांतराचं आंदोलन असेल, गिरणी कामगारांचं आंदोलन असेल, सफाई मजुरांचं आंदोलन असेल, अनेक आंदोलनं झालेली आहेत आणि सर्वांना लोकशाहीमध्ये शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. हातामध्ये कायदा घेऊन अशा पद्धतीनं सत्ता काबीज करण्याची हिंमत या देशातल्या मुलांमध्ये नाही. कारण या देशाचं संविधान जेवढं मजबूत आहे, संविधानामुळं एकदा भारताचे 2 तुकडे झालेले आहे. पण आता या देशाचे तुकडे आम्ही अजिबात होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी आमच्या अंगाचे तुकडे तर झाले चालतील, पण या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांची अखंड भारताची संकल्पना होती, त्या पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकशाही त्यानंतर संविधान मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन प्रश्न विचारा काय वर्षाला मी या ठिकाणी सकाळी दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्प पुण्यामध्ये आहे. त्याही ठिकाणी फ्रेममध्ये येते फ्रेम खराब करताय सगळी स्पीकर आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येतं. त्यामुळे बाबासाहेबांच्या बद्दल आम्हाला गर्व आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर नेते होते, ते या देशाचे नेते होते आणि आज जर संविधानाचं नाव काढलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तोंडामध्ये आल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांचं संविधानामध्ये संविधान आहे आणि म्हणून हा देश अत्यंत सुरक्षित आहे आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहोत. बाबासाहेबांनी त्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो देशभरामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बाबासाहेबांना स्वप्न साकार करण्यासाठी वाटेतून तयारी आहे. साहेब या ठिकाणी चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी. दुसरीकडे सायनला त्या ठिकाणी रिक्षा अडवल्या होत्या म्हणून आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि संपूर्ण मुंबई उपनगरापासून वाहतूक ठप्प झालेली आहे. कारण त्या ठिकाणी रिक्षा ज्या आहेत त्या चैत्यभूमीवर येऊ दिल्या जात नव्हत्या पोलिसांकडून, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं आहे. रास्ता रोको 1.5 तासापासून सुरू आहे. असं वाटतं की आजचा दिवस आहे हा रिक्षा अडवण्याचा नाही आहे. रिक्षा चालवणारे लोक गोरगरीब आहेत, ते काय फार नाही आहे. त्यामुळं त्यांना अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण आपल्या रिक्षाने जावं. त्यामुळं सायनपासून त्या रिक्षा अडवलेल्या आहेत. कारण आता सायनपासून पुढे रिक्षा येत नाही आहे. मला वाटतं की आजच्या दिवसापुरती सूट द्यायला हरकत नाही आहे. याच वर्षी हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. त्यामुळं त्याच्या नियमाप्रमाणे रिक्षा सायनच्या पुढे येत नाही आहे, पूर्ण टॅक्सी येते. त्यामुळं पोलिसांनी ते नियमाप्रमाणे त्या अडवत असतील. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने ज्या पद्धतीनं ट्रेन या ठिकाणी सोडलेली आहे, व्यवस्थित सोडलेली आहे, त्या पद्धतीनं रिक्षांना आजच्या दिवशी मला वाटतं की झेंडा लावून आलेली रिक्षा असेल त्याला परवानगी द्यायला काही हरकत नाही. नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि माझ्या समोर हा जो प्रश्न पहिल्यांदा झालेला आहे तर त्यामुळे पुढच्या वेळेला मात्र होऊ नये याची काळजी घेण्यात येईल. अनुयायांना काय आव्हान कराल, कारण 1.5 तासापासून मुंबई ठप्प झालेली आहे तिथे? अनुयायांना आव्हान आहे की आता पोलिसांची अडचण आहे, कारण पुढे रिक्षाच आपल्याला येत नाही आहे. त्यामुळं जोपर्यंत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांना बघून आदेश येत नाही आहे तोपर्यंत त्यांची अडचण आहे. ते रिक्षा पुढे आले तर त्यांच्यावर ॲक्शन होईल. त्यामुळे मी आत्ताच आपण लक्षात आणलेलं आहे. मी नक्की मुंबई पोलीस आयुक्त जे आहे त्यांचे बोलेन आणि जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जे काही ट्रॅफिक जाम झालेलं आहे कोणाही त्रास होऊ नये अशी आपली. साहेब तुम्ही आत्ताच म्हणले की देश सुरक्षित आहे, पण परकीयांपेक्षा स्वकीयांपासून धोके वाढल्यात का? कारण प्रत्येक गावागावात आज दलित अत्याचार वाढताना दिसत आहे. असं वाटतं की दलितांवरती अत्याचार हे जातीच्या आधारावरती होत आहे आणि जाती व्यवस्था जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये अनटचॅबिलिटी होती. त्या अनटचॅबिलिटीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. शहरामध्ये अभिमानाने आम्ही अनेक ठिकाणी राहतो. जरी आम्ही झोपडपट्टीत राहत असलो, कोणी बिल्डिंगमध्ये राहते, कोणी बंगल्यामध्ये राहते, अशा पद्धतीनं दलित समाजामध्ये चांगली प्रगती होत आहे.
परंतु आज एक खेड्यामध्ये काही ठिकाणी अत्याचार होत आहे ही बाब चांगली नाही. संविधानाचे आर्टिकल 17 प्रमाणे जातीव्यवस्था संपवण्यात आलेली आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दलितांवरती अत्याचार होता आणि त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर माननीय नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे अत्याचार करतील त्यांना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्यात येतो. पण मला असं वाटतं की सगळ्या माझ्या सवर्णांना माझं आव्हान आहे की आज सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळतं. म्हणजे SCला, STला, OBCला आणि नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक वेलफेअर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. आणि मुस्लिम समाजाला OBCमध्ये 80% मुस्लिमांना आरक्षण मिळत आहे. आणि 10%मध्ये जे इतर जे मुस्लिम राहिलेले आहेत, जे ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, बौद्ध आहेत, त्यानंतर जैन आहेत, ते ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा कुटुंबातल्या मुलामुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं आहे. त्यामुळं आमच्या सरकारने इंडियाचं सरकारने जो निर्णय घेतलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणारं संविधान आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आमचं सरकार जे आहे ते सबका विकासाचा प्रयत्न करत आहे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. सारं जे आहे ते महापरिनिर्वाण पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत तयार होईल असं मुख्यमंत्री आज म्हणालेले आहेत. काम थोडंसं बाकी आहे पण पुढच्या महापरिनिर्वाणानंतर ते पूर्ण होतं. की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे जे शापूरजी पालनजींना हे काम देण्यात आलेलं आहे. MMRDच्या पैशातून हे सगळं स्मारक होतं आहे. स्मारकासाठी जगामधल्या अनेक स्मारकांमधलं अत्यंत उत्कृष्ट स्मारक निर्माण आहे. आणि जवळजवळ 90-95% जे काम आहे ते शापूरजी पालनजी यांचं जे ग्राउंडचं काम झालेलं आहे. दुसऱ्याच्या कामाला थोडासा वेळ लागतो आहे कारण काही टेक्निकल अडचणीमुळं राम सुतार यांना ऑर्डर देण्यामध्ये आणि त्यामुळं ते जे काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट झालं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार आहेत ते कालच मला दिल्लीमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर प्रोग्राम आमचा करण्याचा प्रयत्न आहे. मला फक्त व्हिडिओ प्रदर्शन झाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी MMRDशी बोलणार आहे. त्यानंतर शापूरजी पालनजींना बोलणार आहे आणि लवकरात लवकर तो पुतळा आहे. हा पुतळा जवळजवळ 350 फुटाचा पुतळा फाउंडेशन 100 फुटाचं 450 फुटाचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्याची उंची अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि भारतामध्ये जे अनेक पुतळे आहेत त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात मोठा आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची उंची नंबर 2 आहे. पुतळ्याची उंचीचा विषय नाही आहे परंतु थोडा मोठा जो पुतळा आहे हा चैत्यभूमीच्या बाजूला या ठिकाणी होणार आहे. लवकरच आमची मागणी अशी आहे की चैत्यभूमीचा जो स्तूप आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची अस्थी आहे ती आमच्यासाठी अत्यंत ते बाबासाहेब आमच्यासाठी अभिमानाची आहे आणि त्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. त्यामुळं तो जो स्तूप आहे त्या स्तूपाला अनेक वर्ष झालेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी भव्य दिव्य असा एखादा स्तूप उभा राहावा. त्यानंतर त्या ठिकाणी एखादी मार्गे चांगली बिल्डिंग उभी राहावी त्याच्यामध्ये काही पिकोटी निवास असावं एखादा हॉल असावा लायब्ररी असावी. जे हिंदू मिलचं काम तर एवढं आहेच आहे. तर आमची सूचना अशी आहे की लवकरात लवकर हे जे काम आहे ते महानगरपालिकेकडे पैसे पडून आहे आणि लवकरात लवकर आंबेडकर फॅमिलीशी बोलून हे जे चैत्यभूमीचं काम आहे ते करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यानंतर मी मध्यंतरी प्रयत्न केला होता की जो सेल्फी पॉईंट आहे सेल्फी पॉईंटला ज्या पद्धतीनं समुद्रापर्यंत गेलेला आहे त्याच्या समान आणि चैत्यभूमीच्या स्तूपाच्या आकारात असणार आहे आणि म्हणून ते मूर्ती आहे ते वाळून आम्हाला त्यासाठी मी दिल्लीला बैठक घेतलेली आहे मुंबईमध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे. त्यामुळे लवकरात काम करावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. अनिल सुतार यांनी अनेकांकडे ही खंत व्यक्त केली की पैसे वेळेत मिळत नाही आहे तर तुमच्याकडे देखील ही खंत व्यक्त केली आणि डिपार्टमेंटचं शापूरजी पालन यांचं म्हणणं असं आहे की काम केल्यानंतर किती काम केलेलं आहे काम केल्याच्या संबंधातली माहिती किंवा किती खर्च झालेला आहे ती माहिती आली की आम्ही करतो.
राम तुकारायांचं म्हणणं असं आहे की त्यांनी 9 कोटी रुपये बँकेकडे त्यांनी मागितलेले होते आणि एवढी तरी मला मिळावे त्यांनी तर सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी अधिकाऱ्यांना बोललेलो आहे. ते पैसे जर त्यांना लवकर मिळाले आम्हाला नक्की येणार आहे. त्यामुळे हा जो करायचा होता लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नवीन समिती नेमलेली आहे. पुतळ्यामध्ये कसली पुतळा राहता कामा नये आणि पुतळा अत्यंत सुंदर असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला शोभणार असला पाहिजे, त्यांच्या चेहऱ्याला शोभणार असला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये कसली अजिबात चूक राहणार नाही यासाठी नवीन समिती नेमण्यात आलेली आहे. आणि पुतळ्याचं काम बाकीचं सुरूच आहे, चेहऱ्याचं काम शेवटी होणार आहे. त्यामुळे त्या समितीने बारकाईने त्याचा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये काय बदल करणं अत्यंत आवश्यक आहे का ते पाहावं आणि या पुतळ्याबद्दल राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. पुतळा चांगला व्हावा हीच राज्य सरकारची इच्छा आहे, आपल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि म्हणून तो पुतळा अत्यंत चांगला असावा, त्यांच्या बाबासाहेबांना शुभेच्छा असावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे, काय निर्णय